याच्या अगोदरचा GCP 184 ते 137चा आणि चायनीज 802 अधिक ते चायनीज 602 पर्यंतचा व्हिडिओ सेगमेंटमध्ये नक्की पहा. एकशे 37 136 135 134 133 132 131 130 129 हे बी लाल रेषेच्या आणि हिरव्या रेषेच्या कशा आहेत हे याच्या अगोदर पण विचारलेलं आहे. तुमचं तुम्ही पडताळून घ्या. 128 पडताळणी फेरपडताळणी 127 नंतर वस्तुस्थिती जुळवाजुळव 126 यासाठी हा पाठपुरावा. इथं देखील आता ऑलरेडी ड्रोन सर्वे आणि डिमार्केशन झालेलं असावं, पण सांकेतिक रेषा कशा इकडे तिकडं पळत असतात. हे पडताळणी फेरपडताळणी आणि वस्तुस्थिती दाखवण्यासाठीचा समज गैरसमजातून बाहेर पडण्यासाठीचा व्हिडिओ. कारण ह्या वेगवेगळ्या लाईनी वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत असतात. 125 समज गैरसमज दूर करण्यासाठी 124 फेरपडताळणीनंतर पडताळणीनंतर वस्तुस्थिती जुळवाजुळव करण्यासाठीचा हा प्रयत्न GCPच्या माध्यमातून 123 122 121 120 119 118 117 116 थोडं इकडं तिकडं होतं. ड्रोन सर्वेच्या वेळेस डिमार्केशनच्या वेळेस सगळं स्थिर होईल. 115 114 नमस्कार. बराच वेळ विचार केल्यानंतर विचार केला की सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल, यवतमाळ, हिंगोली बऱ्याच भागात आणखीन अनभिज्ञता आहे. म्हणून म्हटलं की आज हिरवी लाल पिवळी जे काय आहे तर आज GCPचे अपडेट देऊयात म्हणलं. चायनीजचं वगैरे मी सांगायचो स्थानिकला थोडा पडताळणी करण्यासाठी. तर आता हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ.